चला सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू खेळत असताना गौरव पाटकर आणि दुसऱ्या बाजूला जतीन यांना आपण पाहिलं. गौरव पाटकर जतीन सोलंकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले आणि गोलंदाजी मार्कवरती मंगेश आहे. आता दोन गोष्टी आहेत या मॅच दरम्यानच्या. त्याच्यामध्ये एक संघ असा जो घरच्या संघासमोर खेळतोय, यजमान संघासमोर खेळतोय, आणि एक संघ असा की ज्यानं पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती विदाउट कॉलिंग गौरव पाटकरने सोडली क्रीज. पहिला फलंदाज बाद, पहिला हादरा टीम साईबाबीला. मुंबईचे शहर फुलांचा गोचेला आली तुला लग्नाचं वचन राजाची राणी पहिली विकेट आली आणि त्यानंतर मनीष शिंदळेकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. डाऊन द ग्राउंड काढण्याचा प्रयत्न, चेंडूला खूप चांगल्यारीत्यानं अडवलंय आणि अडवत असताना मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. हार्ड लक साईकृपा अर्नाळा टीम खूप चांगला खेळ आपण दाखवलात आणि आता शेवटच्या क्षणाला कमी पडत असताना या स्पर्धेबाहेर आपल्याला व्हावं लागतंय. गुरुदत्त मनवेलपाडा खरोखरच खूप चांगला खेळ आपण दाखवलात. अनेक चित्रविचित्र प्रकार फील्डमध्ये आपण बघितले, परंतु ओव्हरऑल शेवट गोड करत असताना क्वालिफाय होताना गुरुदत्त मनवेलपाडा संघाला आपण पाहिलं. ग्रुप सी कडे येत असताना पहिली मॅच आपल्या समोर येते आणि त्यानंतर दुसरी मॅच सुद्धा यानंतर खेळवली जाणार आहे. तुर्तास 2 धाबा धावपलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आहेत आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मनीष शिंदळेकर, हा सुद्धा बाद, गॉन. माझ्या प्रेमाची तारक जुली तुला होईल लवकर, माझ्या प्रेमाची तारक जुली तुला होईल लवकर, माझ्या प्रेमाची तारक जुली तुला होईल लवकर, माझ्या प्रेमाची तारक जुली तुला होईल. सुमित कदम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. हो या चेंडूला मागे जाताना आपण बघतो आणि तिथे एका धावेसाठी चेंडू येतोय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवेंच्या जवळून चेंडू तिथे जात असताना धापलखती धावा 3-2 गड्यांच्या मोबदल्यात टीम साईबाबी. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा म्हणजे दडपणाखाली आहे साईबाबी. विचार करतीये टीम दत्तगुरु नवापूर. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, कोणतीही धाव. धाव येत नाहीये आणि फेकी सुद्धा वेगाने केली आहे. क्या बात आहे. बघा घरच्या मैदानावरती खेळण्याचा आत्मविश्वास आहे आणि तो दत्तगुरु नवापूरकडे आहे. तुम्हाला या मैदानावरती खेळत असताना वेगळ्या प्लॅनिंगने उतरावं लागेल. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबणार नाहीये. सुमित कदमच्या बॅट मधून आलाय दम भरणारा दमदार चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने आलेला चेंडू गेला सीमारेखा पार आणि त्या चौकाराने थोडंसं धडपण कमी केलंय. साईबाबी इथून या सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखत असताना मॅच मध्ये परत येणं जाणते आणि त्या स्थितीला जाणणारे 2 जाणकार फलंदाज मैदानात आहेत. आठवावं लागणार आहेत ते प्रताप, ज्या प्रतापामुळे त्यांनी एक वेगळी विशिष्ट उंची या हंगामामध्ये गाठली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड, परंतु पुन्हा एकदा तीच चूक. आतापर्यंत झालेल्या 5 अटेम्प्ट मध्ये एकही धाव त्या 5 चेंडूवरती येताना दिसली नाही. कोणती? पहिल्या षटकात 3 चेंडू, दुसऱ्या षटकात 3 चेंडू आणि त्या 5 धावा न आल्या कारणाने हे धावफलक थोडंसं कुठे ना कुठेतरी मागे आहे. 2 विकेट आल्या ती वेगळी गोष्ट. 8 वरती 2. जतीन इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट अलॉंग दी कार्पेट. चेंडूला पाठवला इंटू द गॅप. 4 रन्स, चौकार. थँक्यू.
कोण बोलतो जाणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही, अशी काहीशी स्थिती. 12 एक बॉल बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. बघा गॅप खूप मोठे ओपन आहेत. मगाशी कोणी मारण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे त्यांच्याकडून आले नाहीत, परंतु आता मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 2 3 4 5 डॉट गेल्यानंतर कोण प्रयत्न करणार नाही, परंतु जतीनने केला, सुमितने केला आणि त्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 वरती धावफलक आणून ठेवलंय टीम साईबाबी. पहिली 2 षटकं संपल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाते. चिरागच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला आणि त्याच्यासमोर जतीन आहे. बघा पॉवर प्ले मध्ये आता पॉवर कोणाची दिसणार, फिल्डिंग करणाऱ्या टीमची की बॅटिंग करणाऱ्या टीमची. दत्तगुरु नवापूरकडे घरच्या मैदानावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे. रोज सकाळ संध्याकाळ हे मैदान त्यांच्या नजरेसमोरच आहे. याचे काही असे खास कळगे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. आणि असं असताना साईबाबी नव्यानं येत असताना त्यांच्यासमोर खेळत असताना जो काही झुंजारू खेळ आतापर्यंत दाखवला आहे त्या खेळाला बघता भाकीत करणं थोडंसं अवघड झालंय की कोणता संघ वरचढ असेल, कोणता संघ बाजी मारेल. चेंडूला अडवलं मंगेशनं, एक धाव तोपर्यंत जाऊन कंप्लीट केली सुमितनं. खूप दिवसानंतर सुमित कदम यांचं सुद्धा आपण पुनरागमन या संघामध्ये बघतोय, परंतु जतीनने मारलेला फटका अजूनही डोळ्यासमोर आहे. काय जबरदस्त मैदानाला गुदगुल्या करत मेंढरलाईनच्या दिशेने गेला. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला मारण्याचा प्रयत्न, देवनकडे चेंडू फेकला, तोपर्यंत कोणी धाव घेऊ दिलेले नाहीयेत. 15 वरती 2, प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न आता यशस्वी कसं दिसतंय तर 15 चेंडूवरती 15 धावा आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. रन बॉल आहेत आणि या मैदानावरती रन बॉल किती अवघड आहेत, किती सोप्या आहेत हे आपण या अगोदर बघितलं. चिराग समोर जतीन, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, फेकी केली गेली परंतु तितकीशी प्रभावी नाही जितकी वाटत होती. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 16 आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओ चेंडूला अडवलं गेलंय, ये क्या हुआ, ऐसे नहीं होगा, आपको बेल्स गिराने होंगे, बेल्स गिरे नहीं तो आउट भी नहीं. बघा बघा काय घडलं. येस क्लोज होता, व्हेरी क्लोज. बेल्स उडाली असती तर काम कदाचित फिट झाला असता, परंतु नाही, तसं झालेलं नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू 17 वरती 2. यांचा आउट खेळायचं होतं. चेंडूला अडवलं गेलं, फेकी बॅक केलंय आणि गंभीरने तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बघण्यासाठी बघणार आहोत कशा पद्धतीनं हा चेंडू अडवला गेला, कशा पद्धतीनं फेकला गेला, फेकत असताना कितपत त्यांना यश मिळालं, कितपत अपयश आलं, डायरेक्ट हिट झाला त्यावेळेस चेंडू कुठे पार झाला, केव्हा पार झाला. इट्स व्हेरी फार डिफरन्स बिटवीन बॉल अँड स्टंप. नॉट आउट. तेरा वरती 2, 18 वरती 2, माफ करा. 3 षटकं झालेत, शेवटचं अंतिम षटक बाकी. योगेशच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पहिला चेंडूला मोठा प्रहार लगावण्याचा प्रयत्न जतीनने केला आणि त्यानंतर मात्र चेंडू एका धावेसाठी केले. सिंगल येते, एकाने धाव पहिलं पुढे जाईल. 19 वरती 2. योगेशच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर आता त्याची जबाबदारी सुद्धा वाढली, कारण इथून साईबाबीला ऍटलीस्ट एक तरी मोठा फटका लगवायचा आहे, ज्या फटक्याद्वारे त्यांना या मॅच मध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवता येईल. दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूरच्या वतीनं हे शानदार आणि दमदार आयोजन सर्वांना आकर्षित करतंय, कारण खूप चांगल्या रीतीने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आज पहिल्या दिवशी आपल्याला बघायला मिळतो आणि उद्याचा तर रविवारचा दिवस आहे. प्रचंड गर्दी. समोरच्या दिशेनं फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि अडवत असताना चेंडूला तिथून जाऊ दिलेलं नाहीये. लेवल ऑफ फिल्डिंग खूप शानदार आहे
आणि त्यामुळे धावा बनणं थोडंसं मुश्किल होऊन बसलंय. इथे 2 बाउंड्री झाल्यात, त्या बाउंड्रीजना जर का बाजूला केलं तर फक्त 12 धावा येताना दिसल्यात. एक्स्ट्रा एकही मला वाटतं आतापर्यंत आलेले नाही आहेत. जतीन जागा बंद खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. अडवत असताना मात्र जतीनने रन सुद्धा कंप्लीट केले. कौतुक आहे जतीनचं. खेळपट्टीवरती ज्या पद्धतीने ते धावल्यात, फटका खेळल्यानंतर सोपं नाही राहत. व्हेरी क्विक तिथून धावून तुमचं रन कंप्लीट करणं, परंतु केलंय. बघा किती 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 मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा. सिंगल आली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावपलकारती धावा आहेत 21-21. बघूयात काय केलं जातं या पुढील चेंडूवरती. सुमितने समोरच्या दिशेने खेळलंय. ओ ये क्या हुआ, हातातल्या चेंडूवरती 1 धाव. सिंगल सिंगल हातातल्या चेंडूवरती कंप्लीट. खूप खूप कमी आणि क्वचित बघायला मिळतं असं. कंप्लीट झाली आहे, सिंगल धाव येते. आणि बहुतांश वेळा अशा प्रकारचे सीन नाही बघायला मिळत. अंडरआर्म बॉक्समध्ये तर नाहीच नाही, परंतु ते झालंय. नॉन स्ट्रायकरच्या बॉलरच्या हातामध्ये चेंडू असताना सिंगल कंप्लीट करणं. लास्ट बॉल. ओ यावरचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असताना वाईडची सांगता होतीये. खूप लवकर ओळखला ऑफ कटरला आणि चेंडू बाहेर कट होत असताना अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड. 23 वरती धावपलक येऊन थांबले. जतीन बॅकफुट धावून खेळण्याचा प्रयत्न. ओ हातामध्ये चेंडू. ये क्या हुआ. पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. जतीनला मैदान सोडावं लागेल. डॉक्टर यू ये नवाड्याचा डॉक्टर यू. थँक्यू थँक्यू. 1 मिनिट थांबवतोय. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन या. JKCC अर्नाळा ओम साईच्या. चला दोन्ही कॅप्टन या. मुख्य मंचावर आपला टॉस करणार आहोत. त्यासाठी JKCC अर्नाळा संघासमोर ओम साई. मंचावर यायचं आहे. मंचावर मान्यवर आदरणीय सन्माननीय प्रकाश वैती यांना मी विनंती करतोय की त्याने आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. थँक्यू डीजे. DCCI आणि दत्तगुरू. साईच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आम्ही फिल्डिंग करू आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. अपोजिट संघांना तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 25 ते 27 धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. थँक्यू. JKCC या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन खूप छान आहे आणि गावातली टुर्नामेंट त्यासाठी अजून छान वाटत आहे. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय गुरुवर्य भरत मोरे साहेब यांच्याकडे. धन्यवाद नरेशजी मेहर साहेब. आणि नाणेफेकीचा कौल ओमसाई इच्छाने जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. JKCCला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. तुर्तास चालू असलेली मॅच मोठी आहे. मनीष ओ यावेळेला बॅटची एज आणि मनीष बाद. आया वाडीन पोपई पीक. आया वाडीन पोपई पीक. आया मंगारी बघ ना को मालिक दिक. आया वाडीन पोपई पीक.
थँक्यू डिसे. एक वरती एक. पंकजला साथ देण्यासाठी चिराग मैदानाच्या दिशेने आलाय. 2 चेंडूचा माफ करा खेळ झालाय आणि त्यानंतर ड्राईव्ह केलं चेंडूला हलक्या हाताने. चिरागने एका धाब्यासाठी सिंगल येते. बघा रनबॉल इक्वेशन जरूर आहे, परंतु त्याला रनबॉल ठेवायचं आहे की अजून कमी करायचं आहे किंवा कुठपर्यंत तुम्हाला त्या मॅचला घेऊन जायचं आहे हे दोन्ही संघाने काहीतरी विचार केलेला असणार आहे. आता कोणाचा विचार काय झाला आहे ते आपल्याला बघायला मिळेल. चिराग आणि पंकज यांच्यावरती खूप मोठी मदार. दत्तगुरू नवापूर या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून देण्याची, परंतु जतीनने जो काही बॅटिंगमध्ये खेळ केला त्या खेळाला अजून बहारदार करण्याचं किंवा संघाचा मुख्य तारणहार बनण्याची ही वेळ, कारण इथं गोलंदाजीमध्ये सुद्धा ती कमाल त्याला दाखवायची आहे. त्याने एक कमाल दाखवली की मनीषला मैदानाबाहेर पाठवलं आणि त्यानंतर आता शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असताना 4 वरती धावफलक थांबून ठेवलं. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. समोर डाऊन द ग्राउंड फलंदाज बाद. बारीक बारीक पाणी पड ही मध्ये गंगे इथं तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ही मध्ये गंगे इथं तुला गवत. थँक्यू डिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने योगेश येथील. पहिलं षटक संपलं 4 वरती 2. चांगली सुरुवात आहे. ग्रेट स्टार्ट फ्रॉम साईबा बी. सुमित कदमच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय यापुढील षटक हाताळण्यासाठी आणि आता चिराग कशा पद्धतीने आपल्या पारीला सजवतोय यावरती सर्वांच्या नजरा आहेत. असं नाही की दत्तगुरू नवापूर या मॅचपासून खूप लांब गेलाय. या मैदानावरती खेळण्याचा त्यांना प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाला ते युटिलाइज करून या मॅचमध्ये परत येऊ शकतात. परंतु सायबा बीचं कौतुक आहे, या रनबॉल इक्वेशनला सुद्धा खूप इतक्या चांगल्या रीतीने ते खेळलेत. एका धावेसाठी खेळत असताना सिंगल धावफलकामध्ये ऍड होतीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना हलक्या हाताने पुन्हा एकदा कट केलं. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग आपण पाहतात दुसऱ्या पर्वामध्ये आणि या दुसऱ्या पर्वामध्ये येत असताना ग्रुप सीतली ही पहिली मॅच आहे. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल आली आणि सिंगल येते असताना पुन्हा एकदा एक धाव येते. आता आस्किंग रन रेट आणि करंट रन रेट वरती सर्वांच्या नजर आहेत की तुम्ही आस्किंग रन रेटला कशा पद्धतीने बघताय, करंट रन रेटला कशा पद्धतीनं. ओ चेंडूला अडवलंय आणि फेकी करेपर्यंत एकदा पुन्हा येताना दिसते. आता त्या करंट रन रेटला कशा प्रकारे आपला हत्यार बनवताय किंवा त्याला कशा पद्धतीने वाढवताय आणि आस्किंग रन रेटला कसं मॅच केलं जातं यासाठी फलंदाज विचार करतील, परंतु गोलंदाज तो करंट रन रेट असाच राहो असं म्हणत राहणार आहेत, असंच म्हणत राहणार आहेत. फेकी गौरवने वेगानं केली आणि गॅदर करत असताना मात्र एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजांना. 9 वरती 2. यस तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आले. बघूयात कशा पद्धतीनं ही धाव घेतली गेली आणि कोणत्या वेळेला नक्की काय झालंय. फरानने खूप चांगला थ्रो केला. चेंडूला अडवलं गेलं. थोडा क्लोज जवळ थोडा जाऊन दाखवलं तर बरं होईल. योगेश वेगानं आले. बॅट कुठे ड्रॅग केली गेली आणि ती ड्रॅग करत असताना लाईनच्या आतमध्ये कधी आली बघूयात. इट्स अ क्लिअरली बॅटर सेफ. 9 वरती 2 आहेत आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 1 आली म्हणजेच 10 वरती 2. 2 षटकं संपली. 10 वरती 2. सन्माननीय प्रदीपजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल प्रदीपजी पाटील साहेबांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत.
सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 2च्या माध्यमातून 12 चेंडू आणि आता 14 धाब्यांची गरज. साहिलच्या हातामध्ये चेंडू आहे. हो, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना वाईडची सांगता होती. दडपण दोन्ही संघांवरती आहे. जरी एक धाव आणि एकदा वरती असले साईबाबी तरी सुद्धा या सिच्युएशनला बदलण्यासाठी एक चौकार काफी आहे. त्यामुळे गाफील राहून आतमध्ये येणारा चेंडू आणि योगेशने सांगितलं नक्कीच हा बॅटची कडा घेऊन मागे गेलाय. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 11 वरती 2, 11 मध्ये आता 13ची गरज. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. यष्टीवरचा चेंडू होता, त्याला डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं सिंगलसाठी. आणि सिंगल एका धावेचा खेळ आता बघायला मिळतोय. आता ज्या वेळेला एका धावेचा खेळ खेळला जातो त्यावेळेला तो एका धावेचा संघर्ष हा शब्दांना अपुरे करून टाकतो. मागील काही मॅचेस बघता कोणत्या प्रकारे ती रंगत दिसलेली नाही आहेत, कारण मोठे फटके आलेले नाही आहेत. 9-11. हो, यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. आता जर का मगाशी तो वाईड आल्यानंतर जर का कोणता डॉट नसता आला तर किती वेगळी कहाणी असते. आता 9-10, 1चा फासला पुन्हा एकदा बनलाय. मजेशीर इक्वेशन आहे. दत्तगुरू नवापूर, क्लीन बोल्ड. एक वाईड आल्यानंतर डॉट, वाईड आल्यानंतर विकेट गॉन. थँक्यू. पुढचा दरवाजा बंद, मागचा उघडा, आणि त्या उघड्या दरवाजानं झाली चोरी. आणि ती चोरी होत असताना योगेश बाद झालाय. मंगेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. आता मंगेशला तो खेळ करावा लागणार आहे ज्या खेळाद्वारे संघ जिंकेल. हो, यावेळेला चेंडू आल्या मंगेशने दाखवलाय आपला तडाका धमाका. चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार. 7-6 पाहिजेत. 7-6. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा केवढा मोठा गॅप क्लिअरली इथे दिसून आला होता आणि तिथे अडवण्यासाठी आजूबाजूला सुद्धा कोणी नव्हते. हलू सुद्धा दिलेलं नाही. इतक्या ॲक्युरेट गॅपमध्ये चेंडूला पाठवलं. चौकार आला आणि आता 7 चेंडू 6 धावांची गरज. अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला चुका किती व्हाव्या आणि त्या चुकांमधून सुधारावं कसं हे चांगल्या रीतीने शिकवतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मंगेशने ढकलून दिलं. फक्त एका धावेसाठी जतीन प्रभू चेंडूवरती आले, परंतु एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली ती फलंदाज मंगेशनं. आता 6 चेंडू 5 धावाची गरज. आता अनेक दर्शक इथे नवापूरचे बसलेले आहेत, त्यांना थोडासा दिलासा मिळालाय. मनाला थोडासा सुकावणारा क्षण आलाय ज्या वेळेला तिथे एक धाव कंट्रोलच्या आतमध्ये आली, म्हणजे खाली आली. 18 वरती 2 सायबा बी संघाचं धावफलक होतं. 19 वरती 3 दत्तगुरू नवापूरचं धावफलक आहे. म्हणजे दत्तगुरू नवापूर थोडीशी बरचढ आहे जर का बॉल्सच्या अनुषंगाने बघायचं झालं. जयेश ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. खूप चांगली साथ आमचे नरेशजी मेहर साहेब यांनी या समालोचन कक्षामध्ये आम्हाला दिली ज्यावेळेला टॉस सेरेमनी होत होता. हलक्या हाताने खेळत असताना मंगेशनं एका धावेसाठी चेंडूला ढकललंय. मंगेशनं गोलंदाजीमध्ये चांगली स्टार्ट करून दिली होती. फलंदाजीमध्ये आल्यानंतर जो चौकार मारला त्या चौकाराने या मॅचमध्ये थोडीशी रंगत वाढवली. चिराग स्ट्राइक एंड वरती आहे. 5 चेंडू 4 धावांची गरज. शेवटच्या क्षणाला वेट करून चेंडूला पाठवलं डिक्लेअरच्या दिशेने. पुन्हा एकदा एक धाव येते. काय करावं लागेल या मॅच मध्ये सायबा बीला हा सामना जिंकण्यासाठी? काय करावं लागेल?
दत्तगुरु नवापूर या संघाला या सामन्याला जिंकण्यासाठी जास्त काही नाही, एक इकडचा तिकडे तिकडचा इकडे करावा लागेल. आता साईबाबीला जिंकायचं असेल तर त्यांना त्या 3च्या जागी यावं लागेल आणि दत्तगुरु नवापूरला जिंकण्यासाठी 4च्या जागी कायम राहावं लागणार आहे. 2 धाब्यांची गरज, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अशा या इक्वेशन मध्ये आता कोण कोणावरती कसा भारी पडतोय. बावीस वरती 3 चेंडू 3.3 चेंडूचा खेळ झाला आणि आता 3 मध्ये 2ची गरज आहे. आता जाळं विणलं गेलंय, सापळं रचलं गेलंय. व्यूहरचना जर आपण पाहिली फिल्डिंगची तर शॉटमध्ये क्षेत्ररक्षक काही तैनात करण्यात आलेत, काही नव्हे, बहुतांश क्षेत्ररक्षकांना शॉटमध्ये तैनात केलं गेलंय. बघूयात जयेश ठाकूर कितपत प्रभावी मारा करत असताना या धावांना वाचवतात. ओ चेंडू मागे निघून गेला, बघितलं जाईल. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. ये बादल बरसा बिजोली सावन को पानी, चीतो मौसम था की जवानी. ये बादल बरसा बिजोली सावन को पानी, चीतो मौसम था सबको जवानी. त्या वीराचे कृष्णन तुला मी पाहिलं, पासून मन तुझ्यात गुंतलं. ये माल पिएंगे हम तो माल पिएंगे, जल्दी तो पार्टी पा माल पिएंगे. माल पिएंगे हम तो माल पिएंगे, मंगरी कर पार्टी पा माल पिएंगे. ये माल पिएंगे हम तो माल पिएंगे, माल की चकना और बीड़ी पिएंगे. येस पंच सिंगल डिक्लिअरच्या रूपाने ही धाव धावबलकामध्ये ऍड होईल आणि आता डिक्लेअर बरोबर स्ट्राईक सुद्धा रोटेट होताना दिसणार आहे. नयन काहीसा वेळ सुद्धा गेलाय या रिव्ह्यूच्या नादामध्ये, काहीसा वेळ गेलाय जो या उर्वरित एका धावेसाठी बघूयात कशा प्रकारे काम करतोय. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्वतः गौरव पाटकर यष्ट्यांच्या मागे गेलेत, सुमितला थोडं मागे पाठवलं, जतीनला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आणलं. शॉटमध्ये यश आणि जतीनला आपण बघतोय, म्हणजेच प्रभूला. साहिल सर्कलच्या बाहेर, मनीष सर्कलच्या बाहेर, जयेश ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडू 1 धाब्याची गरज. ओ हो मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला काही न करता, कारण आला इथं नो बॉल टीम दत्तगुरु नवापूर या संघानं.